नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खैरे सर तुमचं एजो शॉप युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण बघितला इयत्ता 10वीचा इतिहास आणि नागरिक शास्त्र हा विषय। तर या विषयामध्ये आपण IMP क्वेश्चन, त्याचप्रमाणे गेस्ट पेपर आणि काही महत्त्वाचे टॉपिक्स या ठिकाणी आपण बघितलेले आहे। आपल्या एजो शॉपवर जॉईन असलेल्या श्रीमती भारद्वाज मॅडम म्हणजे शालिनी मॅडम यांनी आजचा हा सेशन घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं सेशन आज या ठिकाणी तुम्ही बघितलं आहे। जे PDF आपण लिंकवर टाकलेली आहे ती PDF बघा, अभ्यासा आणि त्यातले 100% तुम्हाला खात्री देतो, विश्वास देतो की हेच प्रश्न तुम्हाला तुमच्या 16 तारखेला होणाऱ्या पेपरमध्ये येणार आहे। म्हणून परत एकदा सांगतो, PDF बघा, अभ्यासून जा, तुमच्या मित्राला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि 16 तारखेला होणाऱ्या पेपरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा। नमस्कार। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी शालिनी भारद्वाज एजू शॉप या युट्यूब चॅनल वरती। आणि आज मी तुमच्या समोर घेऊन आली आहे इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर, गेस्ट पेपर। तर आपण तो आज डिटेल बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या पेपरचा जास्तीत जास्त अभ्यास करून तुम्हाला जायचं आहे आणि आउट ऑफ पेपर तुम्हाला सॉल्व्ह करून आमच्या चॅनलचं नाव मोठं करायचं आहे। चला तर आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया। चला तर विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्रीचा पेपर किती मार्क्सचा असतो, किती तासाचा असतो हे तर तुम्हाला माहितच आहे। तर आपण आता डायरेक्ट सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी टॉप 20 मोस्ट इम्पॉर्टंट हिस्ट्रीचे MCQs आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर चला मित्रांनो, आपला फर्स्ट MCQs आहे नंबर 1, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या ठिकाणी उत्खनन करताना सापडले। या ठिकाणी 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे। तर त्याचा राईट टिक आहे आम्ही या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिलेला आहे। तर त्याचा आन्सर आहे ऊर, म्हणजे क नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आहे। त्यानंतर सेकंड नंबर आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल। बघा, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हणतो आपण? व्हॉल्टेयरला म्हणतो। या ठिकाणी आन्सर तुम्हाला टिक करून दिलेला आहे, तर तुम्ही ते लर्न करायचं आहे। त्यानंतर थर्ड नंबर आहे हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश डॅश यांनी केला। बघा, कोणी केला आहे? जर्मन भाषेत अनुवाद करणारे कोण आहेत? या ठिकाणी 4 ऑप्शन तुम्हाला आहेत आणि त्यातला राईट ऑप्शन आहे ब, म्हणजेच फेडरिक मॅक्स म्युलर। हा या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर आपण 4 नंबर या ठिकाणी बघणार आहोत, महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे। बघा, महाबळेश्वर जवळ जे भिलार नावाचं गाव आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी त्याचं करेक्ट आन्सर आहे पुस्तकांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे। चला तर त्यानंतर आपण 5 नंबर बघणार आहोत, थॉमस कुक याने डॅश डॅश विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला। बघा, थॉमस कुक याने काय विकण्याचा व्यवसाय या ठिकाणी सुरू केला होता? तर पर्यटन तिकिटे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत 6, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले। बघा, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले आहे। त्यानंतर 7 नंबर या ठिकाणी आपण बघणार आहोत, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश हे ते आहेत। बघा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे असतात? तर नवी दिल्ली या ठिकाणी ते असतात। त्यानंतर 8 नंबर आपण बघणार आहोत, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री डॅश डॅश हे होते। बघा, हा तर सर्वात तुमचा ओळखीचा असा प्रश्न आहे जे की जीके मध्ये वगैरे तुम्ही बघत असाल। तर त्याचा आन्सर या ठिकाणी आहे यशवंतराव चव्हाण। त्यानंतर आपण 9 नंबर या ठिकाणी बघणार आहोत, लिओनार्दो दा विंची ह्या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे। बघा, हा पण प्रश्न सगळ्यांच्या परिचित आहे आणि आपल्याला माहिती आहे की जगप्रसिद्ध चित्र कुठलं रेखाटलेलं आहे त्यांनी? मोनालिसाचं। त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत 10 नंबर, 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखकामध्ये डॅश डॅश यांचे नाव अग्रणी आहे। तर कोणाचे आहे? बघा, 19व्या शतकामध्ये स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिका जर कोण असतील तर त्या आहेत ताराबाई शिंदे। त्यानंतर आहे 11 नंबर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक डॅश डॅश हे होते। बघा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक या ठिकाणी कोण आहेत? तर अलेक्झांडर कनिंगहॅम
त्यानंतर 12 नंबरचा आहे या ठिकाणी कोलकाता येथील डॅश डॅश हे भारतातील पहिले संग्रहालय होय. बघा, कोलकाता येथे भारतामध्ये कुठलं असं पहिलं संग्रहालय होतं तर भारतीय संग्रहालय या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आपण 13 नंबर बघणार आहोत. विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञान शाखांची डॅश डॅश ही जननी मानले जाते. बघा, विज्ञान आणि इतर जी ज्ञान शाखा आहे की त्याची जननी कोणाला मानले जाते या ठिकाणी तर तत्वज्ञान हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर 14 नंबर आहे या ठिकाणी प्रिमेंटिव्ह कम्युनिझम टू सेल्वरी हे पुस्तक डॅश डॅश इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. तर कुठलं पुस्तक आहे ते मार्क्सवादी या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे मार्क्सवादी. त्यानंतर 15 नंबरचा आपण बघणार आहोत. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा डॅश डॅश येथे सुरू झाली. बघा, ऑलिम्पिक तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ऑलिम्पिक ज्या स्पर्धा आपण बघतो तर त्या सर्वात आधी कुठे सुरू झाली किंवा याची जी परंपरा आहे ती कोणी सुरू केली तर ग्रीस या देशाने या ठिकाणी ही परंपरा सुरू केलेली आहे. त्यानंतर 16 नंबरचा फिल इन द ब्लँक्स आपण बघणार आहोत. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिलाय. तर कोणी लिहिलाय? मायकल फुको यांनी हा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर 17 नंबर आपण बघणार आहोत. बाबूराव पेंटर यांनी डॅश डॅश हा चित्रपट काढला. बघा, बाबूराव पेंटर यांनी कुठला चित्रपट काढलाय तर सेरंद्री नावाचा पिक्चर त्यांनी या ठिकाणी काढलेला आहे. त्या नंबर 18 नंबरची फिल इन द ब्लँक्स आपण बघतोय. दूरदर्शन हे डॅश डॅश माध्यम आहे. बघा, दूरदर्शन हे कोणतं माध्यम आहे तर दृकश्राव्य हे माध्यम आहे. त्यानंतर 19 नंबर आपण बघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय डॅश डॅश या शहरात आहे. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे. हे त्याचं राईट आन्सर आहे. त्यानंतर लास्ट 20 नंबरची फिल इन द ब्लँक्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. बघा, दास कॅपिटल हा जो ग्रंथ आहे जगप्रसिद्ध ग्रंथ आहे हा, आणि हा कोणी लिहिलाय या ठिकाणी तर कार्ल मार्क्स यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप छान अशा फिल इन द ब्लँक्स तुमच्या समोर आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि त्या तुम्ही लर्न करायच्या आहे. आता बघा, टॉप मोस्ट रिपीटेड चुकीची जोडी ओळखा. बघा, आयडेंटिफाय द रॉंग पेअर क्वेश्चन्स. बघा, या ठिकाणी तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे आणि हा क्वेश्चन नंबर फर्स्टचा जो बी असणार आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहे. तर प्रश्न नीट वाचायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, या ठिकाणी चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे आणि बऱ्याच वेळा आपण गडबडीमध्ये काय करत असतो, जी जोडी बरोबर आहे ती ओळखत असतो, पण त्यांनी आपल्याला सांगितलंय की चुकीची जोडी ओळखायची. तर बघा, आता या ठिकाणी दिलेले आहे तुम्हाला वर्तमानपत्रे आणि त्यांचे संपादक. आता वर्तमानपत्रे आणि त्यांचे संपादक या ठिकाणी दिलेले 4 ऑप्शन मध्ये, आणि यात जी जोडी नसणार आहे ते तुमचा राईट आन्सर असणार आहे. तर इथं दर्पण बाळशास्त्री जांभेकर, दीनबंधू कृष्णराव भालेराव, त्यानंतर केसरी बाळ गंगाधर टिळक आणि प्रभाकर आचार्य अत्रे. तर बघा, आपल्याला लगेच कळतंय या ठिकाणी चुकीची जोडी कुठली आहे तर प्रभाकर आचार्य अत्रे ही चुकीची जोडी आहे, कारण ती वर्तमानपत्रे आणि त्या संपादकाशी रिलेटेड नाही. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत या ठिकाणी परदेशी प्रवासी आणि त्यांचे देश. बघा, परदेशी प्रवासी आणि त्यांचे देश कुठले कुठले यातूनही तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे. बेंजामिन ट्युडेला स्पेनचा, मार्को पोलो इटलीचा, युऑन श्वांग चीनचा आणि इब्न बतुता हा भारताचा. तर बघा, या ठिकाणी चुकीची जोडी कुठली आहे तर इब्न बतुता भारताचा, ही या ठिकाणी रॉंग पेअर आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे. बघा, महाराष्ट्रामध्ये कुठकुठले ठिकाणे प्रसिद्ध आहे तर पुणे या ठिकाणी शनिवारवाडा आहे, कोल्हापूर या ठिकाणी अंबाबाईचे मंदिर आहे आणि नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमी आहे. तर या ठिकाणी 3ही ऑप्शन बरोबर आहे आणि आपल्याला त्यांनी चुकीची पेअर ओळखायला सांगितली आहे. तर पेन घारापुरी लेणी, तर या ठिकाणी हा ऑप्शन रॉंग आहे. तर हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय विचारवंत आणि त्यांचे ग्रंथ. बघा, विचारवंत कोण कोण आहेत आणि त्यांनी कुठले कुठले ग्रंथ लिहिलेत
त्यांच्या ह्या पेअर्स या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा. कार्ल मार्क्स दास कॅपिटल, मायकल फुको यांनी आर्कोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिलाय, व्हॉल्टेअरने कॅन्डिड लिहिलेला आहे, रेने देकार्ते यांनी रिझन इन हिस्ट्री, म्हणजेच ही जी पेअर आहे ही तुमची चुकीची आहे, म्हणजेच ते तुमचं राईट आन्सर आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत भारतातील जागतिक वारसा स्थळे. बघा भारतामध्ये काही जागतिक वारसा असणारे स्थळे, तर त्यामध्ये आहे जंतर मंतर जे की जयपूरला आहे, बृहदेश्वर मंदिर तंजावर या ठिकाणी आहे, कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड या ठिकाणी आहे आणि लाल किल्ला हा उदयपूरला आहे. तर ही पण या ठिकाणी चुकीची जोडी आहे आणि तेच तुमचं राईट आन्सर आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत भारतातील लोककला आणि परंपरा. बघा भारतातील लोककला कुठल्या कुठल्या आहे आणि त्या परंपरा काय आहेत याच्या पेअर्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. कुट्टियट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे ही, रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण आहे आणि कालबेलिया राजस्थानचे लोक नृत्य या ठिकाणी आहे आणि रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य, म्हणजे ही चुकीची जोडी या ठिकाणी आहे आणि हेच तुमचं राईट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत टॉप 10 कन्सेप्ट मॅप्स, म्हणजे संकल्पना चित्र, जो की प्रश्न क्रमांक 2चा अ तुमच्यासाठी असणार आहे. संकल्पना चित्र असतात, कन्सेप्ट ऑफ मॅप्स ते कशा प्रकारचे असतात बघा. या ठिकाणी फर्स्ट तुम्हाला दिलेला आहे पर्यटनाचे प्रकार, टाइप्स ऑफ टुरिझम. बघा मग पर्यटनाचे प्रकार कुठले कुठले असतात. ऐतिहासिक पर्यटन असतं, भौगोलिक पर्यटन असतं, वैद्यकीय पर्यटन असतं आणि कृषी पर्यटन असतं. अशा प्रकारचे पर्यटनाचे प्रकार असतात. म्हणजेच ही तुमची काय झाली मॅप्स. हा जो क्वेश्चन आहे तुमचा कोणता, क्वेश्चन नंबर 2चा ए, कुठली कन्सेप्ट आहे ती तुमची मॅपिंग कन्सेप्ट, म्हणजे संकल्पना चित्र. मग तुम्हाला या ठिकाणी विचारले पर्यटनाचे प्रकार आणि अशा पद्धतीने तुम्ही ते मॅपिंग करून ते प्रकार या ठिकाणी राईट डाऊन करू शकता. नेक्स्ट आहे या ठिकाणी युरोपातील महत्वाचे विचारवंत. बघा युरोपातील महत्वाचे विचारवंत कोणते कोणते, तर रेने देकार्ते, व्हॉल्टेअर, लिओपोल्ड वॉन रांके, कार्ल मार्क्स. या ठिकाणी हे पण 4 या ठिकाणी विचारवंत आहे युरोपातले आणि त्यांच्या समोर कशा प्रकारे तुम्ही मॅप्स ड्रॉ करू शकता हेही तुम्हाला त्यांनी नमुना सॅम्पल दिलेला आहे, ते तुम्ही व्यवस्थित राईट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इतिहास संशोधनास सहाय्यभूत ठरणाऱ्या ज्ञान शाखा. बघा इतिहास संशोधनासाठी कुठल्या कुठल्या शाखा आहेत ज्या सहाय्य करतात, तर फर्स्ट आहे पुरातत्व शाखा, अभिलेखागार, नाणकशास्त्र आणि हस्तलिखितांचा अभ्यास. बघा अशा प्रकारे तुम्ही ज्ञानशाखा सांगू शकतायत. त्यानंतर नेक्स्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील वर्तमानपत्रे. बघा सर्वात छान प्रश्न आहे हा. आता स्वातंत्र्यपूर्व काळात कुठली कुठली वर्तमानपत्र होते आपल्याला माहितच आहे. दर्पण होता, प्रभाकर होता, ज्ञानोदय होता आणि केसरी व मराठा होता. अशा प्रकारचे हे वर्तमानपत्र स्वातंत्र्यपूर्व काळात भारतामध्ये होते. त्यानंतर आपण आता 5th नंबरचा क्वेश्चन बघणार आहोत कोश वाङ्मयाचे प्रकार. बघा आता कोश वाङ्मयाचे प्रकार कुठले कुठले, तर शब्दकोश, विश्वकोश, कोश सदृश्य वाङ्मय आणि सूची वाङ्मय. या ठिकाणी हे त्याचे टाइप्स आहेत, प्रकार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत बैठे आणि मैदानी खेळ, इंडोर अँड आउटडोर गेम्स. आपल्याला माहिती आहे मित्रांनो बैठे खेळ कुठले कुठले, तर बुद्धिबळ आहे, कॅरम आहे, पत्ते आहे, सागरगोटे आहेत, बरोबर. आणि मैदानी खेळ कुठले आहे, तर कबड्डी आहे, खो खो आहे, क्रिकेट आहे आणि फुटबॉल आहे. अशा प्रकारचे इंडोर आणि आउटडोर गेम्स या ठिकाणी तुम्हाला सांगायचे होते. त्यानंतर आहे 7 नंबरचा तर भारतातील महत्वाची संग्रहालय, इम्पॉर्टंट म्युझियम्स इन इंडिया. बघा भारतातील महत्वाची संग्रहालय कुठली कुठली म्युझियम, तर बघा भारतीय संग्रहालय कोलकाता या ठिकाणी आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई या ठिकाणी आहे. आपण एमसीक्यूज मध्ये सुद्धा हा प्रश्न पाहिला होता. तुम्ही जर तो प्रश्न आठवणीत ठेवला असेल तर याचं उत्तर तुम्हाला लिहायला जड जाणार नाही. त्यानंतर सालारजंग म्युझियम हैदराबाद या ठिकाणी आहे आणि कॅलिको म्युझियम ऑफ
टेक्सटाईल्स हा अहमदाबाद या ठिकाणी आहे. चल तर मित्रांनो आपण पुढचा प्रश्न बघूया. 8 भारतातील जागतिक वारसा स्थळे, लेणी व मंदिरे. बघा, केव्ज अँड टेम्पल्स. भारतातील जागतिक वारसा स्थळे कुठली कुठली आहे, तर लेणी व मंदिरामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर फर्स्ट आपल्याला माहितीच आहे, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, घारापुरी एलिफंटा लेणी आणि खजुराहो मंदिरे, महाबलीपुरमची मंदिरे. त्यानंतर आपण नेक्स्ट या ठिकाणी बघणार आहोत प्रसार माध्यमांचे प्रकार. बघा, टाइप्स ऑफ मास मीडिया. मास मीडियाचे काय काय माध्यम आहेत ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर फर्स्ट आहे वर्तमानपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, रेडिओ आणि दूरदर्शन. बघा, ही सगळी टाइप्स ऑफ मास मीडिया आहेत. खूप इझी प्रश्न असतात मित्रांनो. बघा, तुम्ही जर छान अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला हा पेपर खूप इझी जाणार आहे. त्यानंतर आहे पर्यटनाचे मुख्य हेतू आणि कारणे. तर पर्यटनाचा मेन हेतू काय असतो, तर विरंगुळा असतो, मनोरंजन असतं, त्याचबरोबर अभ्यास पण असतो, संशोधन असतं, धार्मिक कारणे असतात, तीर्थयात्रा पण असते आणि व्यापार आणि व्यवसाय सुद्धा या ठिकाणी असतो. म्हणजे पर्यटनाचे हेतू काय असतात हे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. नेक्स्ट आहे टॉप 10. थोडक्यात टिपा लिहा. क्वेश्चन नंबर 2 चा हा बी असतो. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बी नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारलेला असतो, काय, टिपा लिहा. 4 मार्क्स साठी असतो तो. 2 नोट्स इंटू 2 मार्क्स. तुम्ही जर 2 मुद्दे या ठिकाणी लिहिले तर तुम्हाला 2 मार्क्स या ठिकाणी मिळतील. म्हणजे एकाला 2 आणि एकाला 2 असे एकूण 4 मार्क्स मिळतील. तर या ठिकाणी आपण प्रश्न बघणार आहोत उपयोजित इतिहास. मग ह्यामध्ये आहे भूतकाळातील घटनांच्या ज्ञानांचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्वसामान्य लोकांसाठी कसा होईल याचा विचार म्हणजेच उपयोजित इतिहास होय. यालाच दुसरे नाव काय दिले आहे, जनांसाठी इतिहास, पब्लिक हिस्ट्री. मग याचे कीवर्ड्स बघा, काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, भूतकाळ, वर्तमान, भविष्यकाळ आणि जनांसाठीचा इतिहास. हे कीवर्ड्स लक्षात ठेवून तुम्हाला यालाच एक्सप्लेन या ठिकाणी करायचं आहे आणि त्यातून तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहे. त्यानंतर 2 नंबरचा आहे बखर. बघा, प्रकरण दुसऱ्या मधला हा शब्द आहे मध्ययुगीन साहित्य प्रकार. बघा, तुम्हाला आम्ही लेसन वाईज या ठिकाणी दिलेला आहे की बखर हा जो प्रश्न आहे हा प्रकरण दुसऱ्या मधला आहे आणि त्याचं नाव आहे मध्ययुगीन साहित्य प्रकार. मग बखर शब्द म्हणजेच काय, ह्या बखर हा शब्द खबर शब्दावरून आलेला आहे आणि हे मध्ययुगीन साहित्य आहे. यात शूरवीरांचे गुणगान, लढाया आणि ऐतिहासिक घडामोडी सांगितल्या जातात. बघा, बखर म्हणजेच काय, खबर. आणि खबर म्हटल्यानंतर आपल्याला माहितच आहे की खबर म्हटल्यानंतर मध्ययुगीन साहित्यामध्ये याचा वापर केला जायचा की शूरवीर जे आहेत त्यांचे गुणगान असतील, लढाया असतील आणि ऐतिहासिक घडामोडी त्या काळामध्ये काय झालेल्या असतील त्या सगळ्या ह्या बखरमध्ये दिलेल्या असतात. मग त्याची उदाहरणं आहेत सभासद खबर आहेत आणि भाऊसाहेबांची खबर. या 2 खबर आहेत त्यामध्ये आणि ते कीवर्ड्स तुम्हाला दिलेले खबर, शूरवीर, गुणगान आणि मध्ययुगीन साहित्य. मध्ययुगीन साहित्यामध्ये खबर बखरचा कसा उपयोग झालेला आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर आहे ॲनल्स प्रणाली. ॲनल्स प्रणाली प्रकरण 1 मधला प्रश्न आहे हा. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ही प्रणाली उदयास आली. यात फक्त राजकीय घडामोडी, राजे आणि युद्धे यांचा अभ्यास न करता तत्कालीन हवामान, शेती, व्यापार आणि तंत्रज्ञान यांचाही अभ्यास करण्यावर भर दिला गेला आहे. बघा, ही जी ॲनल्स प्रणाली आहे ही फ्रान्समध्ये उदयास आली होती आणि ही काही राजकीय घडामोडी नव्हती, तर यामध्ये हवामान असेल, शेती असेल, व्यापार असेल आणि तंत्रज्ञान यांचा देखील अभ्यास करण्यावर ह्या प्रणालीमध्ये भर दिलेला होता. तर बघा, या ठिकाणी याचे पण कीवर्ड्स तुम्हाला दिलेले आहे, फ्रान्स, हवामान, शेती, व्यापार आणि तंत्रज्ञान. म्हणजे ही जी प्रणाली होती ही कशाशी निगडीत होती किंवा कशाचा अभ्यास करायची तर त्याचे कीवर्ड्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत वंचितांचा इतिहास. मग याच्यामध्ये पण बघा, वंचित म्हटल्यानंतर काय की समाजाच्या तळागाळातील सामान्य लोकांचा इतिहास. मग याची महत्वाच्या व्यक्ती कोण कोण आहे, तर अँटिनिओ ग्राम्सी इटालियन आहे आणि भारतामध्ये रणजित गुहा. मग याचे महत्वाचे साधन काय आहे, तर लोक परंपरा आहे
आणि यात महत्वाचे शब्द आहेत तळागाळ, अँटोनिया ग्रामसी, रणजित गुहा, लोक परंपरा. बघा वंचिताचा इतिहासामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहे या ठिकाणी तुम्हाला आम्ही पॉइंट्स मध्ये दिलेल्या आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय अभिलेखागार. मग यामध्ये ऐतिहासिक कागदपत्रे, नकाशे आणि दस्तऐवज सुरक्षित ठेवण्याच्या ठिकाणाला अभिलेखागार म्हणतात. पहिले तर अभिलेखागार ही कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करायची आहे की कशाला म्हणायचंय नेमकं. तर ऐतिहासिक कागदपत्रे असतात, नकाशे असतात आणि काही महत्वपूर्ण दस्तऐवज असतात, ते सुरक्षित ठेवण्याचं जे ठिकाण असतं त्याला आपण अभिलेखागार असे म्हणतो. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार कुठे असेल तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. बघा त्यानंतर त्याचे कीवर्ड्स आहे नवी दिल्ली, आशिया खंड आणि सर्वात मोठे. या ट्रिक्स तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत मार्क्सवादी इतिहास लेखन. उत्पादनाची साधने आणि वर्ग संघर्ष यावर आधारित इतिहास. यात आर्थिक व्यवस्थेचा समाजावर काय परिणाम होतो हे पाहिले जाते. मग या ठिकाणी महत्वाचे विचारवंत कोण कोण आहेत बघा मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये त्यांनी सांगितलंय आणि त्याच्यामध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी आणि कॉम्रेड डांगे. आणि याचे कीवर्ड्स या ठिकाणी आहे उत्पादनाची साधने, वर्ग संघर्ष, कोसंबी आणि डांगे. नेक्स्ट आपण बघणार आहोत कृषी पर्यटन, ऍग्रो टुरिझम. बघा कृषी पर्यटन काय असतं तर शहरी लोकांना शेती आणि ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी सुरू झालेले पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. याचे उदाहरण आहे इस्रायल सारख्या देशात हे पर्यटन खूप प्रगत आहे. मग याचे कीवर्ड्स काय आहेत शहरी लोक, शेती, ग्रामीण जीवन, इस्रायल आणि आर्थिक फायदा. या ठिकाणी हे कीवर्ड्स आहेत. आणि नेक्स्ट आपण बघणार आहोत खेळ आणि ग्रीक, स्पोर्ट्स अँड ग्रीक्स. बघा प्रकरण 7 त्यातला हा प्रश्न आहे की खेळांना नियमबद्ध करणे आणि ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात ग्रीसमध्ये झाली. बघा सर्वांना परिचित आहे ऑलिम्पिक. आणि ऑलिम्पिक गेम कोणत्या देशाने सर्वात आधी सुरू झाले, कुठल्या देशात सुरू झाले तर ग्रीस या ठिकाणी झाले. मग यामध्ये गेम्स कोणकोणते असतात तर धावणे, थाळीफेक, रथांच्या शर्यती, कुस्ती आणि स्थळ ऑलिम्पिया ग्रीस. याचे कीवर्ड्स आहेत नियमबद्ध, ऑलिम्पिक, ग्रीस आणि ऑलिम्पिया. हे कीवर्ड्स आहेत या ठिकाणी. आणि नेक्स्ट आपण 9 नंबरचा बघणार आहोत विश्वकोश. मानवी हे पण प्रकरण 9 तुमचा चॅप्टर 9 नंबरचा जो चॅप्टर आहे त्यातला हा प्रश्न आहे विश्वकोश. मानवी ज्ञानाचा संग्रह करण्यासाठी बनवलेले ग्रंथ. यात शब्दांचे आणि संकल्पनाचे सविस्तर अर्थ असतात. आणि याची उदाहरणं आहेत महाराष्ट्रीय ज्ञानकोश श्रीधर व्यंकटेश केतकर आणि मराठी विश्वकोश तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. याचे कीवर्ड्स आहे मानवी ज्ञान, संकल्पना, केतकर आणि जोशी. त्यानंतर लास्ट आपण 10 नंबरचा या ठिकाणी बघणार आहोत चित्रगत ही परंपरा. बघा प्रकरण 4 मधला हा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पिंगुळी जिल्हा सिंधुदुर्ग गावात ही परंपरा जतन केली जाते. बघा चित्रगत ही परंपरा ही कुठे जतन केली जाते तर महाराष्ट्रातील पिंगुळी जिल्हा सिंधुदुर्ग ह्या गावामध्ये ही प्रथा आहे. महत्वाची माहिती काय आहे की यात रामायण महाभारतातील कथा चित्रांच्या साह्याने आणि लाकडी बाहुल्या वापरून सांगितल्या जातात. मग याचे कीवर्ड्स आहेत पिंगुळी, सिंधुदुर्ग, लाकडी बाहुल्या आणि रामायण महाभारत. त्यानंतर आपण बघणार आहोत टॉप 10 सकारण स्पष्ट करा, गिव्ह रिझन्स. क्वेश्चन नंबर 3. बघा याचा हा पण प्रश्न तुम्हाला 4 मार्क्स साठी असतो आणि याचे 2 क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी 2 पॉइंट राईट करायचे असतात आणि याला सुद्धा तुम्हाला किती मार्क्स असतात 4 मार्क असतात. तर आपण पहिला या ठिकाणी बघणार आहोत सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. सकारण लिहायचे तुम्हाला गिव्ह रिझन का आहे तर फर्स्ट दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये हा प्रश्न होता. त्यानंतर वर्तमानपत्रात फक्त वाचू, रेडिओवर फक्त ऐकू पण टीव्हीवर प्रत्यक्ष घटना पाहू
शकतो. बघा किती सिंपल आहे गिव्ह रिझन्स. तुम्हाला कुठलेही 4 पॉइंट्स या ठिकाणी लिहायचे आहेत, राईट करायचे आहेत. आणि दूरदर्शन हा जो प्रसार माध्यम आहे हा अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. त्यानंतर याच्यावर आपण काय करू शकतो हे तुम्हाला राईट करायचं आहे. थर्ड आहे मनोरंजन आहेत, खेळ, बातम्या आणि शिक्षण एकाच जागी मिळते. त्यानंतर घडलेली घटना जशीच्या तशी लोकांपर्यंत पोहोचवते. मग याचे पण कीवर्ड्स तुम्हाला दिलेले आहे. दृकश्राव्य, प्रत्यक्ष आणि मनोरंजन. बघा दूरदर्शन हे प्रत्यक्ष लाईव्ह दिसणार माध्यम आहे या ठिकाणी आणि याचे गिव्ह रिझन्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर आहे बखर. हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. बघा बखरचा आपण आधी पाहिले. त्याचा फर्स्ट पॉइंट आहे या ठिकाणी बखरीमध्ये शूरवीरांचे गुणगान, लढाया आणि थोर पुरुषांची चरित्रे असतात. बरोबर. सेकंड, तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक स्थिती समजते. त्या काळात काय सामाजिक परिस्थिती होती, धार्मिक काय होती आणि आर्थिक काय होती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बखर ह्या साहित्यातून कळतं. त्यानंतर त्या काळातील भाषा आणि बोली कशी होती याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करता येतो. आणि यामध्ये आपण 2 बखर पाहिल्या होत्या, सभासद बखर आणि भाऊसाहेबांची बखर. यावरून मराठ्यांचा इतिहास आपल्याला या ठिकाणी समजतो. याचे ही कीवर्ड्स, की पॉइंट आहेत तुम्हाला गुणगान, तत्कालीन आणि भाषा. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. बघा खेळण्याद्वारे इतिहासावर कसा प्रकाश पडतो तर फर्स्ट आहे खेळण्यामुळे त्या काळातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. उदाहरणार्थ दिवाळीत मातीचे किल्ले आणि शिवरायांची प्रतिमा. बघा आपण दिवाळीमध्ये किल्ले बनवतो बरोबर आणि मग ते किल्ले हा एक खेळाचा प्रकार आहे आणि मग या खेळातून सुद्धा आपल्याला काय कळालं किल्ले म्हटलं तर महाराज आले म्हणजेच काय किल्ल्यातून आपल्याला काय प्रतीक झालं महाराजांची प्रतिमा. त्यानंतर उत्खननात सापडलेल्या खेळण्यावरून त्यावेळची वास्तुकला आणि पेहराव आपल्याला समजतो. त्यानंतर हडप्पा संस्कृतीतील मातीच्या खेळण्यावरून तंत्रज्ञानाची माहिती मिळते. बघा इतिहास आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो आणि याचे ही कीवर्ड्स आहे परंपरा, वास्तुकला आणि हडप्पा. त्यानंतर नेक्स्ट बघणार आहोत आपण सध्याच्या काळात खेळांचे अर्थकारण बदलले आहे. बघा याचं पण तुम्हाला कारण लिहायचं आहे, रिझन लिहायचं आहे की का बदललं असेल. बघा बरं काय आहे. फर्स्ट 21व्या शतकात खेळांचे जागतिकरण झाले, ग्लोबलायझेशन झालं बरोबर. त्यानंतर ऑलिम्पिक, क्रिकेट, विश्वचषक यांचे थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट होतं, जगभर होतं. त्यानंतर हौशी खेळाडू शिकण्यासाठी आणि रसिक मनोरंजनासाठी सामने पाहतात बरोबर. त्यानंतर आहे 4 कंपन्या मोठ्या प्रमाणात जाहिराती ऍडव्हर्टाइजमेंट्स देतात त्यामुळे खेळाडूंना आणि बोर्डाला प्रचंड पैसा मिळतो. म्हणून सध्याच्या काळामध्ये खेळाचे अर्थकारण बदलले गेलेले आहे. याचे कीवर्ड्स आहेत जागतिकीकरण, थेट प्रक्षेपण आणि जाहिराती. नेक्स्ट आपण बघणार आहोत प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. बघा प्रसार माध्यमाद्वारे जी माहिती आपल्याला मिळते त्याची व्यवस्थित आकलन करावं लागते. त्याचं कारण, त्याचं रिझन काय आहे तर फर्स्ट प्रसार माध्यमातून येणारी माहिती नेहमीच 100% खरी असेल असे नाही बरोबर. त्यानंतर सेकंड आहे ती माहिती देणाऱ्याचा काही पूर्वग्रह किंवा स्वार्थही असू शकतो. आणि थर्ड आहे की उदाहरण या ठिकाणी द्यायचंय तुम्हाला स्टर्न साप्ताहिकाने हिटलरच्या हस्ताक्षरातील डायऱ्या छापल्या नंतर बनावट ठरल्या. बघा अशा प्रकारच्या ह्या न्यूज किंवा हे प्रसार माध्यम चुकीच्या गोष्टीही बऱ्याच वेळा स्प्रेड करत असतात. हे तर आपल्याला चांगलंच माहिती आहे. त्यानंतर 4 नंबरचा पॉइंट आहे की म्हणून माहितीची सत्यता पडताळणे आवश्यक असते. हे त्याचं गिव्ह रिझन आहे आणि त्याचे कीवर्ड्स तुम्हाला या ठिकाणी दिले पूर्वग्रह, बनावट आणि पडताळणे. नेक्स्ट आपण बघणार आहोत तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. बघा तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला का अभ्यासावा लागतो तर त्याचं रिझन आहे या ठिकाणी मानवाने दगडी हत्यारे बनवण्यापासून ते कृषी तंत्रज्ञान आणि आजच्या संगणकापर्यंत कशी प्रगती केली आहे हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. बघा
तंत्रज्ञानामुळेच आज तुमच्या समोर या ठिकाणी मी ऑनलाईन लेक्चर तुमच्या समोर या ठिकाणी घेत आहे. हा जो बदल आहे तर हा कशामुळे आहे? तंत्रज्ञान. त्यानंतर आहे विज्ञानामुळे तंत्रज्ञान कसे बदलले हे यात समजते. मग यामध्ये पण कीवर्ड्स आहे दगडी हत्यारे, कृषी तंत्रज्ञान, संगणक आणि विज्ञान. नेक्स्ट आपण बघणार आहोत इतिहास संशोधनात प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. हा सुद्धा गिव रिझन आहे. बघा फर्स्ट आहे विज्ञानात आपण प्रयोगशाळेत प्रयोग करू शकतो, बरोबर. बघा सायन्स मध्ये तुम्ही प्रॅक्टिकल करू शकताय, पण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात. इतिहासातील ज्या घटना आहेत त्या घडून गेलेल्या आहेत आणि त्या आपण पुन्हा रिक्रिएट करू शकत नाही. आपण त्या घटना पाहण्यासाठी तिथे नसतो आणि तो काळ आपण पुन्हा निर्माण करू शकत नाही. मग याचे पण कीवर्ड्स आहे प्रायोगिक पद्धती आहे, प्रत्यक्ष निरीक्षण आहे आणि पुन्हा निर्माण. ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. नेक्स्ट आपण बघणार आहोत वर्तमानपत्रांना इतिहास ह्या विषयाची गरज भासते. बघा याचं पण कारण या ठिकाणी आहे की वर्तमानपत्रे दिनविशेष छापतात. माहिती आपल्याला, आपण शाळेमध्ये वाचतो, बरोबर. त्यानंतर एखाद्या घटनेला 50 किंवा 100 वर्ष पूर्ण झाल्यावर ते विशेषांक काढतात आणि 3 हे सर्व करण्यासाठी त्यांना भूतकाळात म्हणजेच इतिहासात डोकवावे लागते. बघा वर्तमानपत्र जे असतात ते काय करत असतात की त्यांना सुद्धा इतिहास या विषयाची गरज भासत असते आणि त्या वर्तमानपत्रांमध्ये ते दिनविशेष छापत असतात. या सगळ्या गोष्टी आपण शालेय जीवनामध्ये बघतोच. कीवर्ड्स बघा दिनविशेष, विशेषांक आणि भूतकाळ. त्यानंतर 9 नंबर या ठिकाणी आपण बघणार आहोत मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. याचं गिव रिझन आहे की फुको यांनी इतिहासाची कालक्रमानुसार मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. बघा फुको यांनी काय केले की इतिहासाची जी कालक्रमा कोरोनॉलॉजिकल ऑर्डर जी आहे ती जी पद्धत आहे ती चुकीची ठरवली आहे आणि त्यानंतर अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजे बदलांचे स्पष्टीकरण देण्यावर त्यांनी भर दिलेला आहे. बघा भूतकाळामध्ये जे काही बदल होतात त्या बदलांवर स्पष्टीकरण देण्यावर त्यांनी काय दिलाय? भर दिलाय, जोर दिलाय. याचे पण कीवर्ड्स आहे कालक्रमानुसार, अंतिम सत्य आणि स्थित्यंतरे म्हणजेच बदल, चेंजेस. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. प्रादेशिक जो इतिहास आहे त्याला चालना मिळाली. त्याचं रिझन, त्याचे कारण काय आहे तर बघा इंग्रजी शिक्षणाने भारतीयांमध्ये आत्म जाणीव निर्माण झाली. इंग्रजी शिक्षणामुळे काय झालंय की भारतामध्ये आत्मजाणीव निर्माण झाली आहे. त्यानंतर राष्ट्रीयवादी इतिहास लेखनामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले आहे. आणि याचे पण कीवर्ड्स आहे आत्मजाणीव, राष्ट्रवादी इतिहास लेखन, भौगोलिक आणि सांस्कृतिक. असे टॉप 10 गिव रिझन्स आम्ही तुमच्या समोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. आणि नेक्स्ट आपण बघणार आहोत आता टॉप 4 मोस्ट इम्पॉर्टंट पॅसेजेस. प्रश्न 4 उतारे हा सुद्धा 4 मार्क्स साठी असतो. चला नेक्स्ट प्रश्न आपण बघणार आहोत सोहो गौडा ताम्रपट. उतार्याचा सारांश बघा उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात सापडला. मौर्य काळातील मानला जातो. मजकूर ब्राह्मी लिपीत आहे आणि दुष्काळाच्या वेळी धान्याचे वाटप कसे करावे याचा आदेश. बघा उतार्यामध्ये उतारा दिलेला होता आणि त्यामध्ये त्याचा सारांश काय तर त्या उतार्यामध्ये काय दिले की उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात सापडले हा ताम्रपट. त्याच्यानंतर हा मौर्य काळातील मानला जातो आणि याचा जो ताम्रपटामध्ये जो मजकूर लिहिलेला आहे तो ब्राह्मी लिपीत आहे आणि दुष्काळाच्या वेळी धान्याचे वाटप कसे करावे याचा सुद्धा आदेश या ताम्रपटात दिलेला आहे. आता ह्या उतार्यावर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला आहे सोहो गौडा ताम्रपटावरील माहितीवरून दुष्काळ निवारण्याबाबत कोणता बोध घेता येतो. बघा कुठला बोध घेणार आहे तुम्ही त्याचा आन्सर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही बघून घ्यायचे. तर याचे कीवर्ड्स आहे गोरखपूर, मौर्यकाळ, ब्राह्मी लिपी आणि धान्य वाटप. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत
दशावतार नाटके. आता दशावतार नाटके बघा, महाराष्ट्रातील लोककलेचा प्रकार आहे हा. त्यानंतर मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की या 10 अवतारांवर आधारित नाटके. बघा, दशावतार नाटकामध्ये 10 अवतार कशाचे त्यावर आधारित हे नाटके आहेत. आणि त्यानंतर कोकणात आणि गोव्यात ह्या नाटकांना लोकप्रियता आहे. ही जी नाटक आहेत दशावताराची, तर ती कोकण आणि गोव्यामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यानंतर बघा, इथं 2 मार्कासाठी प्रश्न असणार आहे तुम्हाला. दशावतार नाटकाचे स्वरूप स्पष्ट करा. तर दशावतार हे जे नाटक आहे याचं स्वरूप काय असणार आहे, तर तुम्हाला कीवर्ड्स म्हणजे हे काही पॉइंट्स दिले, ते पॉइंट्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे किंवा एक्सपांड करायचे, म्हणजे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची. आता लोककला, मग लोककलेमध्ये कुठल्या कुठल्या आहेत त्याच्या काही लाईन्स तुम्हाला लिहायच्या आहे. त्याच्यानंतर 10 अवतार, मग 10 अवतार कोणते कोणते आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकताय. त्याच्यानंतर कोकणाविषयी तुम्ही 2-4 ओळी एक्सप्लेन करू शकताय आणि गोव्याविषयी सुद्धा तुम्ही एक्सप्लेन करू शकताय. म्हणजेच हे कीवर्ड्स जे आहेत याला तुम्ही एक्सपांड या ठिकाणी करायचं आहे, विस्तार करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पुस्तकांचे गाव. भिलार. बघा, आपण फिल इन द ब्लँक्स मध्ये हा प्रश्न बघितला होता की महाबळेश्वर जवळ एक छोटस गाव आहे भिलार, ते डॅश डॅश साठी प्रसिद्ध आहे. तर त्यात ऑप्शन होतं पुस्तक. मग आता तसाच पॅसेज तुम्हाला आहे. मग महाबळेश्वर जवळ निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध गाव आहे हे भिलार. आणि महाराष्ट्र शासनाने या गावात पुस्तकांचे गाव हा उपक्रम राबवला आहे आणि येथे पर्यटक मुक्तपणे पुस्तके वाचू शकतात. हा त्याचा सारांश आहे. आणि प्रश्न तुम्हाला विचारणार आहे त्या पॅसेजशी रिलेटेड की भिलार गावाची वैशिष्ट्ये कोणती किंवा शासनाने हा उपक्रम का राबवला. ह्या दोन्ही प्रश्न अशा प्रकारे ह्या पॅसेजवर विचारण्याची शक्यता आहे. तर याचे पण की पॉइंट्स आहे बघा, की हे जे भिलार गाव आहे हे कुठे आहे, तर महाबळेश्वर शेजारी आहे. मग महाबळेश्वरची वैशिष्ट्ये काय आहेत, थंड हवेचं ठिकाण आहे, स्ट्रॉबेरीसाठी ते प्रसिद्ध आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्या गावामध्ये पुस्तकाचा उपक्रम का राबवला असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सप्लेन करू शकताय. त्यानंतर आहे नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराज आणि बखर. बघा, बखरचा प्रश्न 3 वेळा रिपीट झालाय, त्यामुळे तुम्ही तो व्यवस्थित पेपरला लर्न करून जा किंवा रीड करून जा. बघा, फर्स्ट आपण पाहिलं होतं की 2 प्रकारच्या बखर होत्या. एक होती सभासद बखर, कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही लिहिली होती. त्यानंतर यात शिवछत्रपतींच्या कारकिर्दीची माहिती आहे. सभासद बखर मध्ये कशाची माहिती आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी कारकीर्द आहे, काय कार्य त्यांनी केलेले आहे त्याची फुल माहिती आहे. त्यानंतर दुसरी बखर होती भाऊसाहेबांची बखर. मग या भाऊसाहेबांच्या बखर मध्ये पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. तर तुम्ही बघू शकता सभासद, 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की सभासद बखर मध्ये छत्रपती शिवरायांची कारकिर्दीची माहिती आहे आणि भाऊसाहेबांची जी बखर आहे त्यामध्ये पानिपतच्या लढाईचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्हाला मग आता ह्या पॅसेजशी रिलेटेड प्रश्न असणार आहे. ऐतिहासिक साहित्य म्हणून बखर ह्या प्रकाराचे महत्व उतार्याच्या आधारे स्पष्ट करा. बघा, आता बखर हा शब्द कसा आला, कुठून आला याची तुम्हाला पार्श्वभूमी माहित आहे. मग यामध्ये 2 प्रकारच्या बखर आहेत. एक सभासद बखर आहे. मग सभासद बखर मध्ये काय आहे, तर सभासद बखर मध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकिर्दीची माहिती आहे. आणि भाऊसाहेबांच्या बखर मध्ये काय आहे, तर पानिपतचे जे युद्ध झालेले त्या लढाईची माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर पानिपतच्या युद्धाविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी राईट करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत टॉप 10 सविस्तर उत्तरे लिहा. क्वेश्चन नंबर 5 असणार आहे हा लॉंग आन्सर्स. एका प्रश्नाला 3 मार्क असणार आहे आणि पॉइंट्स तुम्हाला डिटेल मध्ये लिहायचे आहेत. चला तर आपण प्रश्न बघूया. नंबर 1, इतिहास, कला, पर्यटन, प्रसार माध्यमे क्षेत्रात व्यावसायिक संधी. मग बघा, आता ही जी प्रसार माध्यम आहेत ह्या इतिहासामध्ये, मग ह्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या व्यावसायिक संधी आहे, तर बघा, मार्गदर्शक आहे, संग्रहालय व अभिलेखागार आहेत, संशोधक व प्राध्यापक, पत्रकारिता, कला दिग्दर्शक आणि एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षक. मग हे जे पॉइंट्स आहे याला तुम्हाला थोडंसं एक्सपांड करायचंय या ठिकाणी.
किंवा थोडस त्या पॉइंट्स विषयी इन्फॉर्मेशन द्यायची आहे, 2-2 ओळी, जेणेकरून तुम्हाला मार्क्स मिळतील. त्यानंतर आहे कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत क्लास थेअरी स्पष्ट करा. बघा, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करायचा आहे. तर बघा, फर्स्ट आहे इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. बरोबर. त्यानंतर उत्पादनाची साधने सर्वांना समान मिळत नाहीत आणि समाजाची मालक वर्ग आणि कामगार वर्ग अशी विभागणी होते आणि मालक वर्ग कामगारांचे शोषण करतो. आणि त्यानंतर याचे कीवर्ड्स पण तुम्हाला दिलेले, वर्ग सिद्धांत, उत्पादनाची साधने, मालक वर्ग, कामगार वर्ग, शोषण, हे पॉइंट्स तुम्हाला या ठिकाणी एक्सपांड करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे. बघा, ग्रंथालयाचं व्यवस्थापन का महत्वाचं असतं, तर फर्स्ट आहे ग्रंथांचे संकलन, जतन आणि वर्गीकरण करण्यासाठी. त्यानंतर वाचकाला हवे पुस्तक तात्काळ मिळवून देण्यासाठी आणि पुस्तके खराब होऊ नयेत म्हणून त्यांच्यावर योग्य प्रक्रिया करण्यासाठी व्यवस्थापन आवश्यक असते. बघा, ग्रंथालयाचं व्यवस्थापन असणं का महत्वाचं आहे, तर कारण ग्रंथांचे संकलन आणि जतन करणे किंवा वर्गीकरण करणे आणि वाचकाला पुस्तके ताबडतोब मिळवून देण्यासाठी आणि ते खराब होऊ नये म्हणून त्यांच्यावर योग्य प्रक्रिया करण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी ग्रंथालयाचं व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत मैदानी खेळ आणि बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. बघा, मैदानी खेळ का कोणकोणते आहेत? क्रिकेट, कबड्डी. शारीरिक ताकद जास्त लागते. बरोबर. मैदानी खेळामध्ये काय असतं की आपल्याला फिजिकल वर्क जास्त करावं लागतं, म्हणजेच आपल्याला एनर्जी जास्त लागते. आणि बैठे खेळामध्ये काय होतं की बैठे खेळ कोणकोणते? बुद्धिबळ आहे, कॅरम आहे, बौद्धिक कौशल्य जास्त लागते. आणि जे बैठे खेळ असतात तर यामध्ये आपलं बौद्धिक कौशल्य जास्त लागतं, म्हणजेच काय, आपल्या मेंदूचा जास्त वापर त्यात केला जातो. त्यानंतर मैदानी खेळ मैदानावर खेळले जातात आणि बैठे खेळ घरात किंवा एका जागी खेळले जातात. बघा, मैदानी खेळ जे असतात ते मैदानावरच खेळावे लागतात आणि जे बैठे खेळ असतात ते आपण घरात किंवा एका जागेवर बसून खेळू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे आकाशवाणीसाठी किंवा दूरदर्शनासाठी इतिहास हा विषय कसा महत्वाचा आहे. बघा, नंबर 1, 15 ऑगस्ट 26 जानेवारी यासारख्या दिवशी ऐतिहासिक भाषणे देण्यासाठी, त्यानंतर थोर नेत्यांच्या जयंतीला कार्याची माहिती देण्यासाठी आणि ऐतिहासिक मालिका बनवताना त्या काळातील भाषा आणि वेशभूषा समजण्यासाठी इतिहास महत्वाचा. बघा, आकाशवाणी जी आहे, दूरदर्शन, यामध्ये इतिहास हा विषय का महत्वाचा आहे, कारण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जी भाषणं होतात ती दूरदर्शनवर प्रक्षेपित होत असतात आणि थोर नेत्यांच्या ज्या जयंती असतात त्या सुद्धा त्याच्यातून त्यांच्या कार्याची माहिती मिळत असते. आणि ऐतिहासिक मालिका आपण बघतो, बऱ्याचशा चॅनल्सवर ऐतिहासिक मालिका दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्या प्रयत्नांमध्ये त्यावेळेची भाषा कशी असेल, त्यांचा पेहराव कसा असेल, वेशभूषा कशी असेल, हे समजण्यासाठी इतिहास हा महत्वाचा विषय आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघू वर्तमानपत्रांची उद्दिष्टे आणि कार्य स्पष्ट करा. बघा, आता वर्तमानपत्रांचं काय उद्दिष्ट असणार आहे, काय कार्य असणार आहे, तर बघा, रोजच्या ताज्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे. बघा, रोजच्या ज्या अपडेट्स आहे त्या देण्याचं काम कोण करत असतं? न्यूजपेपर. आणि त्यानंतर समाजातील अन्यायाला वाचा फोडणे. ज्याही घटकामध्ये एखाद्यावर जर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम हे न्यूजपेपर करत असतं. त्यानंतर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणे आणि लोकजागृती करणे. बघा, लोकशाहीमध्ये चौथा महत्वाचा स्तंभ म्हणून वर्तमानपत्र महत्वाचे आहेत आणि त्याचबरोबर वर्तमानपत्रांमधून लोकजागृती सुद्धा केली जाते. त्यानंतर खाली तुम्हाला कीवर्ड्स, की पॉइंट्स पण दिलेले आहेत, ते तुम्ही त्याला अनुसरून एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो, तर भूतकाळातील घटनांच्या आधारावर वर्तमान काळातील प्रश्नांची सोडवणूक असते. ऐतिहासिक वास्तूंचा विकास करून पर्यटनाला चालना देण्याचं काम
आणि वर्तमान काळात रोजगार निर्माण करण्याचं काम सुद्धा असतं. याचे पण की वर्ड्स तुम्हाला की पॉइंट्स दिलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. आपल्याला याच्या आधी हा प्रश्न आलेला होता. तर बघा मित्रांनो, पर्यटनाचे प्रकार आपण आधीच पाहिले. तर ऐतिहासिक पर्यटन असतं, भौगोलिक पर्यटन असतं आणि कृषी पर्यटन असतं. मग ऐतिहासिक पर्यटनामध्ये कशाचा समावेश असतो? तर किल्ले, वास्तू इत्यादींचा समावेश असतो. आणि भौगोलिक पर्यटनामध्ये समुद्र किनारे असतात, उभयारण्य असतात. या सगळ्या गोष्टी या भौगोलिक पर्यटनामध्ये असतात. आणि कृषी पर्यटनामध्ये शहरी लोकांना शेती आणि शेतकऱ्यांचे जीवन अनुभवणे. कृषी पर्यटनाचा उद्देश काय असतो की शहरातल्या लोकांना ग्रामीण जीवन किंवा शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं हे दाखवण्यासाठी कृषी पर्यटन असतात. म्हणजेच पर्यटनाचे हे 3 मुख्य प्रकार आहेत, हे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? बघा, उत्पादनाची साधने आणि वर्ग संघर्ष यावर आधारित इतिहास, आर्थिक व्यवस्थेचा समाजावर काय परिणाम होतो हे पाहिले जाते. आणि भारतात दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी हे लेखन केले आहे. यामध्ये पण काही की पॉइंट्स आहेत, ते तुम्ही एक्सपांड करायचे आहे. नेक्स्ट आहे ऐतिहासिक वस्तूंच्या जतन व संवर्धनासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना कराल? बघा, सर्वात छान आणि महत्वाचा विषय आहे हा की ऐतिहासिक वास्तू बऱ्याच आहेत, परंतु त्यांचं खरंच जतन आणि संवर्धन केलं जातं का? तर ते केलं जात असेल तर तुम्ही काय कराल? तर बघा, वास्तूवर नावे कोरणार नाही किंवा त्या विद्रूप करणार नाही. सर्वात महत्वाचा विषय बघा मित्रांनो, ज्याही ऐतिहासिक वास्तू आहे तिथे बरेचसे गैरप्रकार आपण बघतो, नाव कोरतात वगैरे. तर ह्या गोष्टी आपण करायच्या नाही. कोणी करत असेल तर त्यांनाही हे करण्यास मनाई आपल्याला करायची आहे. त्यानंतर आहे तेथे कचरा करणार नाही. बघा, पाण्याची बॉटल घेऊन पाणी पितो आणि ती रिकामी बॉटल आपण त्या स्पॉटवर सोडून येतो, म्हणजे आपणच कचरा करतो. त्यानंतर ऐतिहासिक महत्व सांगणारे फलक लावणे. ऐतिहासिक जो एखादा किल्ला असेल, मग त्याच्याविषयीची जी इन्फॉर्मेशन असेल त्याचा फलक त्या ठिकाणी लावणं अपेक्षित असेल. त्यानंतर लोकांमध्ये जनजागृती करेन. जसे की बघा, जर कचरा टाकतोय कोणी तर त्याला सांगायचं आहे, म्हणजेच काय, लोकांमध्ये जनजागृती आपल्याला करायची आहे. त्यानंतर आपण आता भाग 2 कडे जाणार आहोत, राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स. बघा, हा 12 मार्कासाठी असतो हा सब्जेक्ट तुम्हाला, आणि 12 पैकी 12 मार्क्स तुम्ही मिळवाल, कारण आपण तुमच्या समोर टॉप 10 MCQs या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. प्रश्न क्रमांक 6, योग्य पर्याय निवडा. याच्यामध्ये 10 MCQs आपण या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. फर्स्ट आहे, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंब टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. बघा, महाराष्ट्र सरकार शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा आहेत? तर 50% आहेत. त्यानंतर सेकंड आहे, निवडणूक आयुक्तांची नेमणूक डॅश डॅश करतात. बघा, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं? तर राष्ट्रपती हे करत असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त डॅश डॅश हे होते. बघा, स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन. त्यानंतर नेक्स्ट आहे, संविधानातील बदलांचा अधिकार डॅश डॅश असतो. संविधानातील बदलांचा अधिकार कोणाला असतो? तर संसदेला असतो. त्यानंतर आहे 5th नंबरची MCQs, जस्टिस पार्टी ह्या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर डॅश डॅश ह्या राजकीय पक्षात झाले. तर DMK ह्या पक्षात झाले. त्यानंतर नेक्स्ट आहे, शेतकरी चळवळीची डॅश डॅश ही प्रमुख मागणी आहे. बघा, शेतकरीची चळवळ होती, तिची मागणी काय आहे? तर शेतीमालाला योग्य भाव मिळणे ही मागणी होती. त्यानंतर लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? बघा, लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय. त्यानंतर 8 नंबरची आहे, भारतात मतदानाचा हक्क प्राप्त होण्यासाठी वयाची डॅश डॅश वर्ष असावी लागते. बघा, भारतात मतदानाचा हक्क जर आपल्याला मतदान करायचं असेल तर आपल्याला किती अट आहे? तर 18 वर्षाची अट आहे.
त्यानंतर नेक्स्ट आहे शिरोमणी अकाली दल हा डॅश डॅश राज्यातील प्रादेशिक पक्ष आहे. बघा, शिरोमणी अकाली दल हा कुठल्या राज्याचा पक्ष आहे, तर पंजाब ह्या राज्याचा तो प्रादेशिक पक्ष आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत 10 नंबरची नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष डॅश डॅश ह्या राज्यात आहे. बघा, नॅशनल कॉन्फरन्स हा जो पक्ष आहे तर हा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. त्यानंतर आपण आता बघणार आहोत ॲनल्स प्रणाली. तर काय आहे प्रकरण पहिल्यामधला हा प्रश्न आहे की 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ही प्रणाली उदयास आली. बरोबर, यात फक्त राजकीय घडामोडी, राजे आणि युद्धे यांचा अभ्यास न करता हवामान, शेती, व्यापार आणि तंत्रज्ञान याचाही अभ्यास करण्यावर भर दिला गेला आहे. बघा, मग ही जी ॲनल्स प्रणाली आहे यावर कशाचा अभ्यास केला आहे, ही तर फ्रान्समध्ये उदयास आलेली प्रणाली आहे आणि ह्या प्रणालीमध्ये हवामान असेल, शेती असेल, व्यापार असेल आणि तंत्रज्ञान असेल या गोष्टींवरच अभ्यास करण्यात आलेला आहे किंवा यावरच भर दिला गेलेला आहे. आणि ही केवळ राजकीय इतिहास नाहीये, तर सर्वांगीण इतिहास व अभ्यास. ह्या प्रणालीमध्ये फक्त राजकीयच इतिहास नाहीये, तर सर्वांगीण इतिहासाचा अभ्यास या ठिकाणी आहे. याचे कीवर्ड्स आहेत फ्रान्स. बघा, ही जी प्रणाली ही कुठली आहे, फ्रान्स. मग यामध्ये कशाचा अभ्यास करण्यावर भर आहे, तर हवामान आहे, शेती आहे, व्यापार आहे आणि तंत्रज्ञान आहे. चला, तर अशा प्रकारचा हा पेपर पॅटर्न तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून जायचा आहे आणि छान बिनधास्त होऊन तुम्ही पेपरला जा आणि छान पेपर सोडवा. बेस्ट ऑफ लक. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच 10th स्टँडर्डचा हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स म्हणजे इतिहास आणि राज्यशास्त्राचा जो पेपर आहे त्याचा सेशन या ठिकाणी आपण बघितलेला आहे. आणि या सेशन मध्ये आम्ही तुम्हाला सगळे बारकावे, पॉइंट्स, कीवर्ड्स या बऱ्याचशा गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित तुम्ही रीड करून जा, व्यवस्थित त्याचं सराव प्रॅक्टिस करून जा, जेणेकरून तुम्हाला पेपर सोपा जाईल आणि छान पेपर तुम्ही या ठिकाणी सोडवायचा आहे. उद्या होणारा म्हणजे 16 तारखेला होणारा जो पेपर आहे हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स, तर तो छान सोडवायचा आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. त्या PDF मध्ये नोट्स पण आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित रीड करायच्या आहे. आणि आता तुम्हाला सांगण्यास खूप आनंद होतो की आमची जी एज्युशॉप ही जी टीम आहे, ह्या टीमने पालकांच्या विनंतीवरून ऑफलाईन क्लासेस स्टँडर्ड 10 चे ऑफलाईन क्लासेस घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करते की आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचा प्रवेश आजच निश्चित करायचा आहे. स्पॉट आणि डेट आम्ही लवकरच तुम्हाला कळवणार आहोत. आणि त्या जे स्पॉट असणार आहे ते देवगाव रंगारी असणार आहे आणि देवगाव रंगारीचे जे व्ह्युअर्स असणार आहेत त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छिते की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, कारण आमचे ऍडमिशन्स हे लिमिटेड असणार आहे आणि लवकरच आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन तुमच्या समोर ऑफलाईन क्लासेस घेऊन येणार आहोत. धन्यवाद.